नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्यात। सुरुवातीची अत्यंत एक महत्त्वाची बातमी आहे, मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द झालेली आहे। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे मंत्रिमंडळाची ही बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। शिंदेगडाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळेच मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आलेली आहे। गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आलेली आहे। गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। गिरीश, मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द झालेली आहे। आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे ही बैठक रद्द करण्यात आली आहे। नक्कीच ही बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि उद्या किंवा परवा कॅबिनेट बैठक होऊ शकते अशी माहिती मिळते। अनिल बाबर यांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे संपूर्ण सांगली जिल्हा जो आहे तो शोकाकुल झालेला आहे आणि स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ठिकाणी आता जाण्याची तयारी करतात। काही वेळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगली दौऱ्यावरती जातील। सांगलीला आटपाडी या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री जाणार आहेत अशी माहिती मिळते आणि त्यामुळे आत्ताची अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे, कारण राज्य कॅबिनेटची जी बैठक होती ती सध्या रद्द करण्यात आलेली आहे, पुढे ढकलण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर अनिल बाबर हे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जायचे, एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे होते आणि त्यामुळे ही जी बातमी आहे ती मनाला चटका लावून गेलेली आहे मुख्यमंत्र्यांच्याही। काही वेळापूर्वीच त्यांनी TV9ला जी माहिती दिलेली आहे ती सुद्धा आपण पाहिलेली आहे, ऐकलेली आहे आणि त्यामुळे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः आहे सांगलीला जातील आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांची जी सहानुभूती आहे त्यासोबतच माणसाला जोडण्याची आणि त्यांच्यावरती प्रेम करण्याचं त्यांचं जे कसब आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपलंसं करून घेतात मुख्यमंत्री आणि त्यामुळे आपला एक सहकारी आज नाही आपल्यामध्ये याची जी जाणीव आहे ती सर्व शिवसैनिकांमध्ये आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री स्वतः व्यथित झालेले आहेत आणि स्वतः ते आता सांगली दौऱ्यासाठी रवाना होत आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी आटपाडीला जाणार आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अनिल बाबर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आटपाडीला जाणार आहेत। अनिल बाबर हे शिंदेगडाचे आमदार होते आणि त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळेच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंत्यदर्शनासाठी आटपाडीला जाणार आहेत।